लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं आहे? लास्ट लेक्चरला आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल बघत होतो. त्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल्समध्ये रिॲक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड हा एक पॉईंट बघितलेला होता. त्यानंतर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स बघितले. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये ब्रोमिनेशन बघितला, नायट्रेशन बघितला आणि सल्फोनेशन बघितलं. आता स्पेशल टाईप ऑफ रिॲक्शन्स बघूया. कसले रिॲक्शन्स बघूया? स्पेशल टाइप्स ऑफ रिॲक्शन बघूया. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन सेकंड होती, तर ही थर्ड घेते. बीएमन स्टीमर रिॲक्शन. रिएमर स्टीमन रिॲक्शन. आता रिएमर स्टीमन रिॲक्शन मध्ये ऍक्च्युली काय फॉर्म होतो तर सॅलिसिल अल्डिहाइड. सॅलिसिल अल्डिहाइड म्हणजे कोण? सॅलिसिल अल्डिहाइड म्हणजे कोण? तर फिनॉल ग्रुपला CHO ग्रुप जॉईन होतो. कोणता ग्रुप जॉईन होतो? CHO म्हणजे अल्डिहाइड. आता हे तर काय होतं बघा. when phenol is treated with chloroform, when phenol is treated with chloroform and sodium hydroxide, which on further acid hydrolysis, gives what? Which on further acid hydrolysis gives what? Salicyl aldehyde. Which gives on further hydrolysis what? Salicyl aldehyde. आता सॅलिसिल अल्डिहाइड म्हणजे कोण? तर सॅलिसिल अल्डिहाइड आपल्याला मेजर प्रोडक्ट इथून मिळतो ऑर्थो. ऑर्थो म्हणजे कोणती? 2-हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. मेजर प्रोडक्ट आपल्याला कोण मिळतो? 2-हायड्रॉक्सी कोण मिळतो? बेन्झाल्डिहाइड ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. कशामुळे तर इंटरमॉलिक्युलर कशामुळे तर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. बघा रिमर स्टीमन रिॲक्शन मध्ये व्हेन फिनॉल इज ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म अँड सोडियम हायड्रॉक्साइड, ही 3 स्टेप रिॲक्शन आहे. रिॲक्शन किती स्टेप मध्ये घडते? 3 स्टेप मध्ये घडते. पहिली स्टेप बघा. पहिला जो क्लोरोफॉर्म असतो, पहिला जो फिनॉल असतो हा OH, हा फिनॉल, ह्याला आपण ट्रीट करतो क्लोरोफॉर्म CHCl3 बरोबर. कोणाबरोबर? CHCl3 बरोबर, क्लोरोफॉर्म बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रोऑक्साइड. आता घडताना इथं काय फॉर्म होते आणि घडून एक इंटरमिजिएट पहिला फॉर्म होतो. काय? व्हेन फिनॉल इज ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म अँड सोडियम हायड्रोऑक्साइड, इट गिव्स इंटरमिजिएट. इट गिव्स व्हॉट? इंटरमिजिएट. आता इंटरमिजिएट कसा फॉर्म होतो ते सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं. हा OH आहे, मग O- आणि H+ असो तर H च्या जागी Na आणि Na च्या जागी काय होतो? H+ च्या जागी Na आणि Na च्या जागी काय येतं? H+ होतं. ठीक आहे. मी तुम्हाला काय म्हटलं की जो मेजर प्रोडक्ट असणार आहे तो ऑर्थो असणार आहे, कारण हायड्रोजन बॉन्डिंग होतं म्हणजे इकडचा हायड्रोजन काय होतो? रिप्लेस होतो. इकडचा हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि हा CHCl3 आहे ना, तर CHCl3 मधला कोण होतो जॉईन? तर CHCl2. इथला हायड्रोजन काय होतो? रिमूव्ह होतो. काय होतो? रिमूव्ह होतं आणि आपल्याला मिळताना काय मिळतं बघा. इथं बघा सगळ्यांनी, हा बघा इथं ONA म्हणजे हायड्रोजन आला, मग OH आणि H बाय प्रोडक्ट काय देणार आहे? H2O देणार. ठीक आहे. परत इथं लक्षात घ्या की इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला, मग इथला पण कोणतरी रिमूव्ह व्हायला पाहिजे. तर इथला हायड्रोजन आणि इथला क्लोरीन म्हणजे काय बाय प्रोडक्ट मिळणार आहे? HCl बाहेर पडणार आणि आपल्याला इथं मिळतं CHCl2. काय मिळतं? CHCl2. आपण ह्याला इंटरमिजिएट असं म्हणतो. इट फॉर्म्स अन इंटरमिजिएट. Now this intermediate is further treated with sodium hydroxide.
इन एक्सेस ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. हा जो इंटरमिजिएट आहे कोण आहे C6H4. आता H5 नाही, काय झाला H4, कारण इथला हायड्रोजन निघाला. इथं ONA, इथं काय आहे CH, काय आहे Cl2. हा इंटरमिजिएट आहे. ओके, ह्याला आपण ट्रीट करतो कोणाबरोबर, सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर. आता होतंय काय बघा सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर NaOH चा हायड्रोलायसिस करतो. एक लक्षात घ्या, हा CHO आहे, CH आहे, इथं Cl2 आहे ना. इथले 2 क्लोरीन रिमूव्ह करायचे. इथले किती क्लोरीन रिमूव्ह करायचे, 2 क्लोरीन. हे 2 क्लोरीन रिमूव्ह करायचे आणि तिथला हा इथला ऑक्सिजन आणायचा. पण काय असतो, रिॲक्शन बॅलन्स होत नाही, म्हणून रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी आपण NaOH इथं किती घ्यायचे, तर 2 NaOH घ्यायचे. आता 2 NaOH घेतल्यामुळे काय होतं बघा, हा NaOH एक आहे आणि एक NaOH एक आहे. मग इथं होत आहे बरं का काय, की हा एवढा पार्ट OH H2O म्हणून बाहेर निघतो. ठीक आहे, हे 2 सोडियम आणि हे 2 क्लोरीन, हे 2 सोडियम आणि हे 2 क्लोरीन काय देतात, 2 NaCl देतात. राहिला कोण रे, ऑक्सिजन. म्हणजे हे 2 क्लोरीन, एका क्लोरीनची ऑक्सिडेशन -1 असते, मग 2 क्लोरीनची ऑक्सिडेशन -2. -2 आहे तर इथला ऑक्सिजन येणार, म्हणजे इथं काय फॉर्म होणार आहे, हा ONA. ठीक आहे, ONA. इथं काय येणार आहे CH, काय येणार आहे O. 2 क्लोरीन निघून इथं एक काय होणार आहे, ऑक्सिजन जॉईन होणार. बघा हा ऑक्सिजन जॉईन झाला. आता हे 2 सोडियम आणि हे 2 क्लोरीन काय देणार आहे, 2 NaCl. काय देणार आहे, 2 NaCl देणार आहे. प्लस आणि काय H आणि OH काय देणार आहे, तर H2O. म्हणजे आता इथं अल्डिहाइडिक ग्रुप झाला, पण सोडियम फिनॉक्साइड आहे. कोणता ग्रुप आहे, सोडियम फिनॉक्साइड आहे. ह्या सोडियम फिनॉक्साइडचा ऍसिड हायड्रोलायसिस करतो. ऍसिड हायड्रोलायसिस करतो म्हणजे काय करतो, की हा जो पर्टिक्युलरली सोडियम फिनॉक्साइड अल्डिहाइड फॉर्म झालाय CHO. हा CHO कसा असतो बघा, C डबल बॉन्ड O, इथं काय असतं H. ह्याचा हायड्रोलायसिस कसं केलं, ऍसिड म्हणजे H2O वॉटर बरोबर, पण इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. तर H2O चं काय असतं, H+ असतं आणि OH काय असतं, तर मायनस असतं. तर हे बघा, हा H+ च्या जागी Na+ येतं आणि Na+ च्या जागी H येतं, म्हणजे इथं फॉर्म होताना काय मिळतं आपल्याला, C6H4. इथं काय मिळतं OH. बघा इथं बघा, हा H+ Na च्या जागी गेला आणि हा CHO आहे तसाला. C डबल बॉन्ड O काय येणार आहे H+. प्लस काय असणार आहे सांगा, बाय प्रोडक्ट काय असणार आहे, हा सोडियम आणि हा OH. इथे बघा, हा सोडियम आणि इकडचा OH. हा H2O लिहिता आणि पाहिजे असेल तर तुम्हाला ऍसिड हायड्रोलायसिस म्हटले तर मी असं लिहिते H-OH. हा प्लस आहे आणि हा काय मायनस आहे, हा मायनस आहे, हा काय प्लस. हा Na+ च्या जागी H येतं आणि H+ च्या जागी काय येतं, Na येतं. हा काय येणार आहे, हा जो फॉर्म झाला ह्याचं कॉमन नेम आहे सॅलिसिल अल्डिहाइड. कोण आहे, सॅलिसिल काय आहे, अल्डिहाइड. ऍक्च्युली जेव्हा हा अल्डिहाइड ग्रुप जॉईन होतो तर अल्डिहाइड ग्रुपची रिॲक्टिव्हिटी काय असते, जास्त असते हायड्रॉक्सी ग्रुप पेक्षा, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, ऑर्थो म्हणजे ऍक्च्युली सेकंड पोझिशन आहे, 2' हायड्रॉक्सी बेन्झ अल्डिहाइड. 2' हायड्रॉक्सी काय असणार आहे, बेन्झ अल्डिहाइड. इथं ऑर्थो हा मेजर प्रोडक्ट असतो, कारण हा OH आणि इकडचा O, ही दोघं काय करतात, इंट्रामॉलिक्युलर काय फॉर्म करतात, तर हायड्रोजन बॉन्डिंग. हे फक्त दाखवते, टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला दाखवलेलं नाहीये. हे जे डॉट 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 आहे हे काय आहे, इंट्रामॉलिक्युलर काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग. ड्यू टू इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ऑर्थो सॅलिसिल अल्डिहाइड इज फॉर्म्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट. परत एकदा रिॲक्शन पहिल्यापासून बघा, आणि रिॲक्शनचं बॅलन्सिंग खूप इम्पॉर्टंट आहे, हे समजून घ्या. की when phenol is treated with chloroform and sodium hydroxide, it gives an intermediate. पण तो इंटरमिजिएट कसा असतो बघा, हा क्लोरोफॉर्म आहे, CHCl3 आहे, CHCl आहे. ह्यातला एक क्लोरीन काढला, राहिला काय CHCl2. हा CHCl2 इथं जॉईन केला, पण इथला हायड्रोजन रिमूव्ह व्हायला पाहिजे ना, कारण इथं हायड्रोजन रिमूव्ह व्हायला पाहिजे, मगच इथं व्हॅलेन्सी क्रिएट होणार. मग इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला, व्हॅलेन्सी क्रिएट झाली
आणि हा CH2 इथं जॉईन झाला, हा CH2 इथं जॉईन झाला आणि जो हायड्रोजन रिमूव्ह झाला तो इकडच्या क्लोरीन, हा इकडचा जो रिमूव्ह झालेला क्लोरीन आहे, हा क्लोरीन आणि हा हायड्रोजन रिमूव्ह होतो, त्यामुळे हा CH2 इथं जॉईन, CH2 काय होतो जॉईन होतो आणि इंटरमिजिएट फॉर्म होतो आणि फिनॉल पेक्षा फिनॉक्साइडची रिॲक्टिव्हिटी काय असते जास्त असते, त्यामुळे आपण NaOH बरोबर ट्रीट करतो, Na+ असतो OH- असतो, मग H+ च्या जागी Na जातं आणि Na च्या जागी काय जातं H+ जातं. हा आपल्याला काय मिळाला इंटरमिजिएट मिळाला. आता हा जो इंटरमिजिएट आहे ह्या इंटरमिजिएटला आपण कोणाबरोबर रिॲक्ट करतो तर एक्सेस ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर, तर अल्डिहाइड ह्याच स्टेजला फॉर्म होतं. मग NaOH किती घ्यायचे 2 NaOH घ्यायचे. आता 2 NaOH घ्यायचे आणि त्यामध्ये काय काय होतं मी सांगितलं, 2 NaOH तुम्ही घेतलाय 2 NaOH घेतलाय त्यामध्ये काय होतं एक H आणि एक OH हा काय देतो H2O बाय प्रोडक्ट देतो. हा इथं लिहिलाय बघा खाली, इथं लिहिलाय खाली जरा वरती काय देतो H2O देतो. ठीक आहे, पुढे हा H2O गेला, हे 2 सोडियम आणि 2 क्लोरीन काय देतात तर 2NaCl आणि हा जो ऑक्सिजन आहे हे 2 क्लोरीन निघाले तिथं काय होतो जॉईन, काय होतो जॉईन होतो. ओके, मग हा जो सोडियम फिनॉक्साइड आहे अल्डिहाइड ग्रुपला त्याला परत आपण वॉटर बरोबर ऍसिडिक हायड्रोलायसिस करतो. कसला हायड्रोलायसिस करतो ऍसिडिक हायड्रोलायसिस, म्हणजे H+ आयनच्या प्रेझेन्स मध्ये याचा हायड्रोलायसिस करतो. तर H+ च्या जागी Na आणि Na च्या जागी H+ येतो बघा, H+ च्या जागी Na आणि Na च्या जागी H+ आला आणि बाय प्रोडक्ट काय निघाला बाहेर NaOH, बाय प्रोडक्ट काय निघाला बाहेर NaOH. दिस इज रीमर-स्टीमन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे रीमर-स्टीमन रिॲक्शन, आणि ही रीमर-स्टीमन रिॲक्शन किती स्टेप मध्ये होते तर 3 स्टेप मध्ये होते. पहिल्या स्टेप मध्ये इंटरमिजिएट फॉर्म होतो, नेक्स्ट स्टेप मध्ये त्याला एक्सेस ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट करतो की सोडियम फिनॉक्साइड प्लस अल्डिहाइड ग्रुप तिथं काय होतो जॉईन. मग हा CHCl2 2 क्लोरीनच्या जागी 1 ऑक्सिजन येतो, सोडियम हायड्रॉक्साईड 2 घ्यायचे कारण 2 सोडियम आणि 2 क्लोरीन काय देणार आहे 2NaCl, हा OH आणि H काय देणार आहे तर H2O. ओके, आता सोडियम फिनॉक्साइड अल्डिहाइड ग्रुप वॉटर हायड्रोलायसिस करायचा, म्हणजे Na+ च्या जागी H+ आणि H+ च्या जागी काय करायचा Na रिप्लेस करायचा, आपल्याला सॅलिसिल अल्डिहाइड मिळतो किंवा 2' हायड्रॉक्सी बेन्झल्डिहाइड मिळतो. हा आपला मेजर प्रोडक्ट असतो, कारण का ह्या केसमध्ये ऑर्थो डायरेक्टिंग मेजर प्रोडक्ट असतो, कारण फिनॉलच्या OH बरोबर आणि अल्डिहाइडिक ग्रुपच्या C+O च्या मध्ये काय होते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, काय होते इंटरमॉलिक्युलर काय होते हायड्रोजन इंटरमॉलिक्युलर नाही इंट्रामॉलिक्युलर काय होते हायड्रोजन बॉन्डिंग होते, आणि ही इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्टॅबिलिटी देते, म्हणून त्या केसमध्ये ऑर्थो डायरेक्टिंग हा काय असतो मेजर प्रोडक्ट असतो. ऑर्थो डायरेक्टिंग हा काय असतो मेजर प्रोडक्ट असतो. रिॲक्शन समजली का बघा, आणि रिॲक्शन समजले तर तुम्ही लिहिताय असं मी कन्सिडर करते काय, तर 10 वेळा मी सांगणार मगच तुम्ही लिहिणार असं करू नका, जे बोर्डवर ते लिहून काढायचं आपल्याला. रीमर-स्टीमन रिॲक्शन समजली का बघा, रीमर-स्टीमन रिॲक्शन समजली का बघा. when phenol is treated with chloroform and sodium hydroxide तो इंटरमिजिएट देतो. आता इंटरमिजिएट कसा देतो काय देतो हे मी तुम्हाला सगळं सांगितलं की इथला असा CHCl3 म्हणजे असा आहे CHCl3, त्यातला हा क्लोरीन रिमूव्ह करा, इथला हायड्रोजन रिमूव्ह करा, CHCl2 इथं जॉईन करा, Na इथं रिप्लेस करा, आपल्याला एक इंटरमिजिएट मिळतो, बाय प्रोडक्ट H2 आणि HCl मिळतो. त्याला एक्सेस NaOH बरोबर रिॲक्ट करा, एक्सेस NaOH म्हणजे 2NaOH घ्यायचे, का 2NaOH घ्यायचे तर 2 क्लोरीन आहे, 2 क्लोरीन 2 सोडियम बरोबर कंबाईन होऊन 2NaCl देतात, ऑक्सिजन एक त्या जागी जॉईन होतो आणि मग H2O बाहेर पडतो. मग हा सोडियम फिनॉक्साइड अल्डिहाइडिक ग्रुप आहे, त्याचा ऍसिड हायड्रोलायसिस म्हणजे वॉटर बरोबर रिॲक्ट करायचं इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड H+ आयन, तर आपल्याला काय मिळतो सॅलिसिल अल्डिहाइड दॅट इज 2' हायड्रॉक्सी बेन्झल्डिहाइड, काय मिळतो 2' हायड्रॉक्सी काय मिळतो तर बेन्झल्डिहाइड. ही रिॲक्शन समजली का बघा. ओके, आता नेक्स्ट बघा रिॲक्शन कोलबेज सिंथेसिस. कोलबेज सिंथेसिस कोलबेज रिॲक्शन, आता ही पण 3 स्टेप रिॲक्शन आहे. कोणती रिॲक्शन आहे 3 स्टेप रिॲक्शन. यामध्ये काय होतं when phenol is
when phenol is treated with what, with NaOH, it gives what, it gives sodium phenoxide. काय देतो तो? सोडियम फिनॉक्साइड. Now this sodium phenoxide, हा जो सोडियम फिनॉक्साइड, this sodium phenoxide is reacted with carbon dioxide at 398 Kelvin under pressure. 398 Kelvin under pressure, and gives, and on acid hydrolysis, and on acid hydrolysis, and on acid hydrolysis it gives what? And on acid hydrolysis it gives salicylic acid. Salicylic acid. Salicylic acid म्हणजे काय माहिती आहे? फिनॉलला COH ग्रुप जॉईन आहे. फिनॉलला कोणता ग्रुप जॉईन आहे? फिनॉलला कोणता ग्रुप जॉईन आहे तर COOH. C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH. हा इथं परत OH आहे. बघा ह्या OH मध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग, OH हायड्रोजन बॉन्डिंग असते. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ह्यामध्ये असते, आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ह्यामध्ये असल्यामुळे काय असणार आहे? ऑर्थो डायरेक्टिंग काय असणार आहे? मेजर प्रोडक्ट असणार आहे. कोणता प्रोडक्ट असणार आहे? ऑर्थो डायरेक्टिंग मेजर प्रोडक्ट असणार आहे. हे बघा, पहिला फिनॉलला फिनॉक्साइड मध्ये का कन्वर्ट करतात? रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी. फिनॉलला फिनॉक्साइड मध्ये काय करतात तर रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी, मोर ऍसिडिक करण्यासाठी, आणि मग जे सबस्टिट्यूशन्स आहेत ऑर्थो पोझिशन्सला किंवा पॅरा पोझिशन्सला हे इझिली होऊ शकतात. मग काय म्हटलं की वेन फिनॉल, हा जो फिनॉल आहे ह्या फिनॉलला आपण ट्रीट करतो कोणाबरोबर? सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर. आपल्याला मिळताना काय मिळतं? सोडियम फिनॉक्साइड. इथं ONA, हा O मायनस आणि Na प्लस असतो, हा कोण आहे तर सोडियम फिनॉक्साइड. कोण आहे? सोडियम काय आहे तर फिनॉक्साइड. ओके. नाव हा जो सोडियम फिनॉक्साइड आहे, ह्या सोडियम फिनॉक्साइडला काय करतो? कार्बन डायऑक्साइड बरोबर रिॲक्ट करतो. आता काय होतं कार्बन डायऑक्साइड बरोबर हे प्लीज जरा लक्ष देऊन बघायचं. काय कार्बन डायऑक्साइड आपण म्हणतो, पण कार्बन डायऑक्साइड स्ट्रक्चर कसं असतो का? C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, हा कार्बन डायऑक्साइड असतो. When sodium phenoxide is treated with carbon dioxide at 398 Kelvin under pressure. प्रेशर किती? प्रेशर बघा 6 atmosphere. ना प्रेशर किती? 6 atmosphere. प्रेशर किती असतो तर 6 atmosphere ला रिॲक्शन घडते. होतंय काय बघायचं. काय हा जो आहे ना इकडचा ऑर्थो पोझिशनचा, हा H रिमूव्ह होतो. हा इथला काय रिमूव्ह होतो? H रिमूव्ह होतो. आणि हा जो आहे हा बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. डबल बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो. इथे एक आणि इथे एक असं मिळतं. हा डबल बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड ब्रेक झाला, इथे एक इलेक्ट्रॉन आणि इथे ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन. मग इथला जो फक्त हायड्रोजन असतो ना, हा हायड्रोजन असा हायड्रोजन जो असतो, त्या हायड्रोजनला जेव्हा ब्रेक झाला तेव्हा इथला एक इलेक्ट्रॉन आणि इथला एक इलेक्ट्रॉन आहे. मग इथे काय होतं की हा सोडियम फिनॉक्साइड बरोबर कार्बन डायऑक्साइड ॲट हाय टेम्परेचर 398 केल्विन रिॲक्ट होतो. त्यावेळी काय होतं हे बघा, हा इकडे एक इलेक्ट्रॉन, हा इकडे एक इलेक्ट्रॉन, हा इथं C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ONA, सॉरी ONA नाही OH, सॉरी. हा बघा, हा आहे तसा इथं ठेवला, इथं एक इलेक्ट्रॉन आहे, इथं एक इलेक्ट्रॉन आहे. आता केलं काय बघा, हे बघा इथं एक इलेक्ट्रॉन आहे ना, हा बघा O मायनस आणि काय आहे Na प्लस आहे ना, इथं एक इलेक्ट्रॉन आहे. ओके. आता हा कार्बन, इथं डबल बॉन्ड O, इथं परत सिंगल बॉन्ड, इथं O आणि हा H. समजते का बघा काय झालं? हा कसा केला? हा C डबल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड O आहे ना, हा जो डबल बॉन्ड होता तो ब्रेक केला. ब्रेक करून इथे एक इलेक्ट्रॉन आला, इथे एक इलेक्ट्रॉन आला, आणि हा इथला म्हणजे ह्या CH जो होता त्यातला हायड्रोजन जेव्हा ब्रेक केला तेव्हा कार्बनला एक इलेक्ट्रॉन आला, हायड्रोजनला एक इलेक्ट्रॉन आला. म्हणजे हे दोन जे आहेत ना, ह्या दोघांमध्ये हा ग्रुप आहे तसा बसला, म्हणजे हा ह्याचा इलेक्ट्रॉन, हा C डबल बॉन्ड Oचा एक इलेक्ट्रॉन, परत Oचा इलेक्ट्रॉन आणि Hचा, मग इथं बॉन्ड फॉर्म झाला.
मग इथं बॉन्ड फॉर्म झाला, हा स्ट्रक्चर फॉर्म झाला, सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ एच, सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ एच. परत त्याची रिॲक्टिव्हिटी आपण इन्क्रीज केलेली होती का? येस, केलेली होती. मग रिॲक्टिव्हिटी जर आपण ह्याची इन्क्रीज केली आहे तर आहे परत फिनॉल पाहिजे, म्हणून आपण त्याला काय करणार आहे? ऍसिड हायड्रोलायसिस करणार आहे. काय करणार आहे? ऍसिड हायड्रोलायसिस करणार आहे. समजलं का मी काय सांगितलं? समजलं का मी काय सांगितलं इथं? हा डबल बॉन्ड ओ, मी तुम्हाला ऍक्च्युली रिॲक्शनचा मेकॅनिझम थोड्या पार्ट मध्ये सांगितलं की ऍक्च्युली काय होतं. इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला, इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला तर हा बॉन्ड ब्रेक होऊन हा सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ जॉईन झाला आणि पुढे रिमूव्ह झालेला हायड्रोजन काय झाला? ऍड झाला. झालं एवढंच आपलं. हा, आता हा जो पर्टिक्युलर सोडियम फिनॉक्साइड कार्बोक्सिलिक ऍसिड लिंक प्रोडक्ट मिळाला आहे त्याला आपण काय करतो? O मायनस Na प्लस सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ एच, ह्याला आपण काय करतो? ऍसिड हायड्रोलायसिस करतो. म्हणजे काय करतो? H प्लस OH मायनस इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड काय करतो? रिॲक्ट करतो. मग Na च्या जागी H प्लस आणि H प्लस च्या जागी Na, म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये जो NaOH वापरलेला होता तो लास्टच्या स्टेप मध्ये रिजनरेट होतो. तो काय होतो? रिजनरेट होतो. म्हणजे इथं OH इथं काय येणार आहे? सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड OH, सॅलिसिलिक ऍसिड. म्हणजे हा कोण आहे? 2 आता बघा, जेव्हा सॅलिसिलिक ऍसिड आला, कार्बोक्सिलिक ऍसिड हा मोर रिॲक्टिव्ह देन अल्कोहोलिक ग्रुप असतो आणि O आणि H मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतो, त्यामुळे ऑर्थो डायरेक्टिंग हा मेजर प्रोडक्ट असणार आहे. ह्याचं नाव काय असणार आहे? 2 हायड्रोक्सी बेन्झोइक ऍसिड. 2 हायड्रोक्सी काय असणार आहे? तर बेन्झोइक ऍसिड. रिॲक्शन लक्षात येते का? बघा काय असणार आहे? 2 हायड्रोक्सी काय असणार आहे? तर बेन्झोइक ऍसिड. बघा काय काय सांगितलं कोलबेस सिंथेसिस रिॲक्शन मध्ये. मी कोलबेस सिंथेसिस रिॲक्शन मध्ये म्हटलं की पहिला फिनॉलला ट्रीट करतो आणि सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर आणि त्याला सोडियम फिनॉक्साईड मध्ये कन्वर्ट करतो. हा Na प्लस असतो आणि हा OH मायनस असतो, हा O मायनस H प्लस असतो. Na प्लसच्या जागी H प्लस जातो आणि H प्लसच्या जागी कोण जातो? Na प्लस जातो. सो फॉर्म काय झाला? सोडियम फिनॉक्साइड. आता ह्या सोडियम फिनॉक्साइडला आपण कार्बन डायऑक्साइड बरोबर रिॲक्ट करतो ॲट 398 केल्विन 6 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. तर इथं हा इथला हायड्रोजन आपण रिमूव्ह करतो. ऑर्थो पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली असते त्यामुळे तिथला हायड्रोजन इझिली रिमूव्ह होऊ शकतो. मग तो जो आहे हा बॉन्ड असा इथं शिफ्ट करा, सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ. हा बॉन्ड इथं शिफ्ट केला, सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ. परत जो हायड्रोजन आहे इथं परत जॉईन होतो, इथला रिमूव्ह झालेला हायड्रोजन. इथं दाखवते इथं बघा काय, सी इथं OH आहे, इथं सी, इथं सी, परत सी, इथं सी, परत इथं सी, परत हा इथं H आहे, हा इथं H आहे, हा इथं H आहे, H आहे, हा इथं H. त्याला आपण रिॲक्ट करतो सी डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ. OH म्हणजे इथं फिनॉक्साइड आहे कन्सिडर करा. आता हा बघा काय होतो, हा बॉन्ड ब्रेक झाला तेव्हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन हायड्रोजनकडे आहे, कार्बनचा इलेक्ट्रॉन कार्बनकडे. ठीक आहे, तर हा पण बॉन्ड कन्सिडर करा ब्रेक झाला, हा पण बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला. मग एक इलेक्ट्रॉन इथं, एक इलेक्ट्रॉन इथं. हा आहे तसा पॉस्चर आपण काय केला ह्याच्यामध्ये ठेवला. म्हणजे तर काय केला? CONA इथं काय येणार आहे? C इथं H, परत इथं C इथं H येणार आहे, परत इथं C इथं काय येणार आहे? H येणार आहे, तर C इथं काय येणार आहे? परत इथं C इथं आहे तसा. आता बघा इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, हे बघा हा इथं आणि हा आता ग्रुप, हा इथं 1 इलेक्ट्रॉन आहे, हा ग्रुप आहे तसा इथं ऍड केला. म्हणजे इथं काय आलं? डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ आणि इथं एक बॉन्ड इथं H, इथं एक बॉन्ड आणि इथं एक बॉन्ड. म्हणजे सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड काय झाला? तर OH. हा कोण फॉर्म झाला? फिनॉक्साइड कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म झाला. लक्षात येते का? बघा ह्यामध्ये फक्त असं होतंय की हा ग्रुप जेव्हा इथं जॉईन होतो तो असा होतो, इथं परत सी डबल बॉन्ड ओ, इथं परत एक बॉन्ड, इथं एक परत बॉन्ड, इथं H, सॉरी इथं O असतो आणि इथं एक बॉन्ड आणि इथे. ही कोणती रिॲक्शन आहे? तर कोलबेस सिंथेसिस. कोणती रिॲक्शन आहे? कोलबेस सिंथेसिस. काय झालं की when phenol is treated with sodium hydroxide it gives what? Sodium phenoxide. काय देत होतो?
सोडियम काय देतो तर फिनॉक्साईड देतो. आता हा सोडियम फिनॉक्साईड जो आहे, हा सोडियम फिनॉक्साईडला आपण कार्बन डायऑक्साईड बरोबर रिॲक्ट करतो ॲट प्रेशर ऑफ 6 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, हाय प्रेशर लागतो 6 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर अँड टेम्परेचर ऑफ 398 केल्विन. तर आपल्याला सोडियम फिनॉक्साईड रिलेटेड कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो. हा कार्बोक्सिलिक ॲसिड कसा फॉर्म झालाय, नंतर डायरेक्टली हा बॉन्ड असा इथं मागे शिफ्ट केला म्हणजे असा फॉर्म झाला, हा इथं लिंक झाला, इथला हायड्रोजन निघाला आणि इथं पुढे आला. असं एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, सिंपल तसं करू शकतो. ठीक आहे, मग हा इथं झाला, मग इथं काय झाला, वॉटर बरोबर ऍसिड हायड्रोलायसिस म्हणजे H+ आयनच्या प्रेझेन्समध्ये ऍसिड हायड्रोलायसिस झाला आणि तुम्हाला काय मिळाला सॅलिसिलिक ऍसिड, दॅट इज 2-हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. आणि ह्याचा ऑर्थो पोझिशनचा मेजर प्रोडक्ट असतो, कारण मी हे डॉट डॉट दाखवले, हे फक्त नावासाठी दाखवले कारण ह्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे काय करतात, स्टेबल कंपाऊंड फॉर्म करतात. त्यामुळे ऑर्थो सॅलिसिलिक ऍसिड किंवा 2-हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड हा तुम्हाला काय मिळणार आहे, मेजर प्रोडक्ट मिळणार आहे. कोलबेस सिंथेसिस सॅलिसिलिक ऍसिड ऑब्टेन करतात आणि रिमस स्टीमन रिॲक्शन सॅलिसिल अल्टिमेट ऑब्टेन करतात. दोन्ही ऑर्थो डायरेक्टिंग असतात. दोघांमध्ये C डबल बॉन्ड ग्रुप असल्यामुळे C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुपचा आणि OH फिनॉल ग्रुपचा ह्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कोणती बॉन्डिंग होते, इंट्रामॉलिक्युलर काय होते तर हायड्रोजन बॉन्डिंग. कोणती बॉन्डिंग होते, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. काय होते, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इथपर्यंत रिॲक्शन समजली का बघा, इथपर्यंत रिॲक्शन समजली का बघा. ओके, आता नेक्स्ट रिॲक्शन बघा, ऑक्सिडेशन ऑफ काय आहे, फिनॉल. ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल म्हणजे काय बघा, फिनॉल आपण इझिली ऑक्सिडाइज करू शकत नाही, फिनॉल आपण इझिली ऑक्सिडाइज करू शकत नाही, त्यामुळे आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतो. काय घेतो, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतो. हा ऑक्सिजन, नॅसंट ऑक्सिजन जे प्रोड्यूस करतात ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असतात. लाईक सोडियम डायक्रोमेट Na2Cr2O7 plus dilute H2SO4 और chromic anhydrides hydride or chromic oxide or what, chromic oxide. So oxidation of phenol undergo oxidation in presence of a very strong oxidizing agents like sodium dichromate dilute sulfuric acid or chromic anhydride dilute sulfuric acid or chromic oxide and dilute sulfuric acid, and it gives benzoquinone. आता बेन्झोक्विनॉन कसं फॉर्म होते बघा, रेझोनन्स जातो, इथं डबल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड काय येतो O, इथं एक बॉन्ड फॉर्म होतो, इथं एक बॉन्ड फॉर्म होतो. आता इथला एक हायड्रोजन गेला, इथला एक हायड्रोजन गेला, इथं डबल बॉन्ड O आला म्हणजे आपल्याला H2. Addition of oxygen, removal of hydrogen is called as oxidation. So thus we get what, oxidation of phenol. So oxidation of phenol takes place in presence of oxidation of phenol takes place in presence of strong oxidizing agents like sodium dichromate or chromic oxide or anhydrides in presence of sulfuric acid H2SO4, which further acid ह्याच्याबरोबर रिॲक्ट करतो, on oxidation
on oxidation we get benzoquinone. हे डायरेक्टली स्ट्रक्चर पाठ करून टाका. रेझोनन्स डिस्टर्ब होतो, डबल बॉन्ड कोणता तर हा ऑक्सिजन स्ट्रेन होतो, इथला हायड्रोजन निघाला, इथला हायड्रोजन निघाला, H2. हा आपल्याला काय मिळाला तर बेन्झोक्विनोन. काय मिळाला आपल्याला हा बेन्झोक्विनोन. काय मिळाला आपल्याला हा बेन्झोक्विनोन. आता पोझिशन कोणती बघा, ही मेन असेल तर हे दोन ऑर्थो, हे दोन आणि हा काय पॅरा बेन्झोक्विनोन. कोणती म्हणा पॅरा बेन्झोक्विनोन. So oxidation of phenol takes place in presence of a strong oxidizing agents like Na2Cr2O7 or chromic oxide or anhydride in presence of sulfuric acid, and on oxidation phenol on oxidation we get what parabenzoquinone. काय मिळतं पॅराबेन्झो काय मिळतं तर क्विनोन. नेक्स्ट बघा कॅटलायटिक हायड्रोजिनेशन ऑफ फिनॉल. कसला हायड्रोजिनेशन, कॅटलायटिक हायड्रोजिनेशन म्हणजे हायड्रोजन गॅस ऍड करतो इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. मग काय होतं बघा, when phenol is treated with hydrogen gas at 433 Kelvin in presence of nickel catalyst. When phenol is treated with hydrogen gas in presence of nickel catalyst, all unsaturated bonds get converted into saturated. All unsaturated bond gets converted into saturated bond, and we get what we get? We get cyclohexanol. मग आपल्याला काय मिळतं तर सायक्लोहेक्सॅनॉल. काय मिळतं आपल्याला सायक्लोहेक्सॅनॉल. ही रिॲक्शन कशी असते, हा बॉन्ड आहे, हा OH. हे बघा हा डबल बॉन्ड जे आहे ते इथे एक हायड्रोजन कमी आहे, 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 इथे एक हायड्रोजन कमी आहे. हे जे अनसॅच्युरेटेड बॉन्ड्स आहेत ते कशामध्ये कन्वर्ट होतात सॅच्युरेटेड. म्हणजे टोटल हायड्रोजन्स किती पाहिजेत 6. पण आपण लिहिताना तर काय लिहितो 3H2 in presence of catalyst like nickel at what Kelvin 433 Kelvin. तर मिळताना आपल्याला काय मिळणार आहे C6H11 कन्सिडर करा. इथं काय मिळणार आहे OH. इथलं बघा हा इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन ऍड झाला, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन ऍड झाला, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन ऍड झाला. मग हा काय फॉर्म झाला सायक्लोहेक्सॅनॉल. काय फॉर्म झाला सायक्लोहेक्सेन आहे, त्याला OH जॉईन झाला तर सायक्लोहेक्सॅनॉल. हे बघा हे जे अनसॅच्युरेटेड बॉन्ड असतात ना ते कशामध्ये कन्वर्ट होतात सॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होतात सॅच्युरेटेड मध्ये. हा असा असतो C हा OH, इथं परत C सिंगल बॉन्ड, C सिंगल बॉन्ड, C सिंगल बॉन्ड, C सिंगल बॉन्ड, C. मग इथं C सिंगल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, इथे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, इथं परत काय डबल बॉन्ड. मग हा बॉन्ड ब्रेक केला तर 4 बॉन्ड असायला पाहिजे. म्हणजे इथे एक हायड्रोजन आणि इथे एक काय असायला पाहिजे हायड्रोजन. सॉरी मग एक हायड्रोजन होता, इथं पण हायड्रोजन होता, इथं पण हायड्रोजन होता, इथं पण हायड्रोजन होता, इथं पण हायड्रोजन होता. मग हा जर बॉन्ड ब्रेक करतोय तर इथं आणि हायड्रोजन यायला पाहिजे, कारण 1 2 3 आणि एक हायड्रोजन, इथं आणि एक हायड्रोजन,
परत हा बॉन्ड ब्रेक केला तर परत 2 हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, परत हा एक बॉन्ड ब्रेक केला तर काय होणार, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, 1 2 3 4 5 6 7 8 9, सॉरी 1 2 1 2 3 4 5 6, म्हणजे एका कार्बनला एक हायड्रोजन काय होतो, ऍड होतो. एका कार्बनला एक हायड्रोजन काय होतो, ऍड होतो. सो catalytic hydrogenation of phenol, what they state, when phenol is treated with a hydrogen gas at 433 Kelvin in presence of nickel catalyst, all unsaturated bonds जे असतात bond मध्ये are converted into saturated and we get what, cyclohexanol. आपल्याला काय मिळतं तर cyclohexanol. काय मिळतं आपल्याला, cyclohexanol. रिएक्शन ती समजले का बघा, रिएक्शन ती समजले का बघा. नेक्स्ट आहे आपली लास्ट रिएक्शन बघा. ती कॅटलायटिक हायड्रोजनेशन होती, कंप्लीट कॅटलायटिक हायड्रोजनेशन होती. आता जी आपण नेक्स्ट बघणार आहे ती कोणती आहे तर रिडक्शन ऑफ फिनॉल. कशाचं रिडक्शन, फिनॉल्सचं रिडक्शन. नेक्स्ट बघा, रिडक्शन ऑफ फिनॉल. आता रिडक्शन ऑफ फिनॉल काय होतं, when phenol is treated with zinc dust, when phenol is treated with zinc dust, it undergoes reduction. It undergoes reduction and gives what, benzene. And gives what, benzene. काय देते, बेन्झीन देते. म्हणजे काय बघा, हा जो फिनॉल आहे, आता फिनॉल हा लिहून दाखवते, COH आहे, हा परत C, हा परत C, हा C, हा C, इथे परत C, इथे C, हा डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, H H, हा H आणि हा H, याला झिंक डस्ट बरोबर ट्रीट केलं. काय होतं माहित आहे, हा जो ऑक्सिजन आहे की नाही, हा ऑक्सिजन, हा झिंक काय करतो, हा ऑक्सिजनला काढून घेतो. इट इज हीटेड, इट इज हीटेड इन प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट. हा ऑक्सिजन झिंकला काढून घेतो. दॅट स्ट्रक्चर कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड, सॉरी आहे कार्बन डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, कार्बन सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड, इथं लिंक येतं. इथं काय येतं, H, इथं H. काय फॉर्म झाला हा, काय आहे बघा, हा C6H6 म्हणजे काय फॉर्म झाला, बेन्झीन. काय फॉर्म झाला, बेन्झीन. आणि झिंक हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होऊन काय येतो, ZNO, झिंक ऑक्साइड रिडक्शन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज रिडक्शन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज रिडक्शन. बघा, when the vapors of phenol are heated, treated किंवा म्हणते heated, when phenol is heated with zinc dust, it undergoes reduction. How? It removes the oxygen and it gives what, benzene. This phenol on reduction gives what, benzene. phenol reduction वरती काय देतो तर benzene देतो. ही रिएक्शन समजली का बघा, ही रिएक्शन समजली का बघा. ही लास्ट रिएक्शन होती रिडक्शन ऑफ फिनॉल्स. ही रिडक्शन ऑफ फिनॉल्स ही लास्ट रिएक्शन होती, ही समजली का बघा. ओके, आता एक लक्षात येतं, एक इम्पॉर्टंट हा पॉईंट इथं घ्या, नोट म्हणून घ्या किंवा म्हणजे मी मुद्दा म्हणून नंतर आता शिकवते, कारण आपल्याला सॅलिसिलिक ऍसिड म्हणजे काय माहित नव्हतं. ऍस्पिरिन तुम्ही ऐकलं, ऍस्पिरिन गोळी, ऍस्पिरिन आणि डोकं दुखायलंय, हे दुखायलंय, ते दुखायलंय, ऍस्पिरिन आपण खातो. जो ऍस्पिरिन आहे ना, तो ऍस्पिरिन डेरिव्हेटिव्ह आहे कशाचा, सॅलिसिलिक ऍसिडचा.
मग आता सॅलिसिलिक ऍसिड म्हणजे कोण असतो बघा, हा ना सॅलिसिलिक ऍसिड म्हणजे इथं काय आहे हा OH आणि इथं काय आहे COOH, हा कोण आहे तर सॅलिसिलिक ऍसिड. तुम्ही रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड बघितलेला? येस बघितलं. तर त्यामध्ये आपण जेव्हा सॅलिसिलिक ऍसिडला ऍसिड अनहायड्राइड बरोबर रिॲक्ट करतो, कोणाबरोबर रिॲक्ट करतो? ऍसिड अनहायड्राइड CH3 डबल बॉन्ड O CH3, मग हा C प्लस असतो आणि हा O काय असतो मायनस, हा OH बॉन्ड ब्रेक होतोय, हा O मायनस आणि हा H काय असतो तर प्लस. मग हा जी रिॲक्शन आहे ही इन प्रेझेन्स ऑफ काय होते सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये होते. ठीक आहे, मग इथं आपल्याला प्रोडक्ट असा काहीतरी मिळतो ना, हा COOH, इथं बघा हा O, इथं काय बघा C डबल बॉन्ड O CH3, C डबल बॉन्ड O काय आहे CH3, हा काय आहे ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ऍसिड. कसला डेरिव्हेटिव्ह आहे? ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ऍसिड. आणि हा जो स्ट्रक्चर आहे हा कशाचा आहे तर ऍस्पिरिनचा. हा काय आहे स्ट्रक्चर कशाचा आहे तर ऍस्पिरिनचा आहे. मी रिॲक्शन काय सांगितली लक्षात, हा बाय प्रोडक्ट काय असणार आहे CH3 डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड बाहेर पडणार, CH3 डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH, हा काय आहे तर ऍसिटिक काय आहे तर ऍसिड आहे. कोणता ऍसिड आहे तर ऍसिटिक ऍसिड आहे. सो इथं बघा हा जो ऍस्पिरिन, हा बघा मी जो म्हणते काय म्हणते बघा, ऍस्पिरिन अ वेल नोन generic medicine is a acetyl derivative, is a acetyl derivative of what? Salicylic acid. It's a acetyl derivative of salicylic acid. Aspirin चा स्ट्रक्चर काय असतो की कार्बोक्सिलिक ऍसिड आणि ऑर्थो पोझिशनला OC डबल बॉन्ड O CH3 ऍसिड अनहायड्रेट हा ग्रुप काय होत असतो तर जॉईन होतो. म्हणजे रिॲक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड ज्यामध्ये ऍसिटिल ईस्टर्स म्हणतो, मग हा फिनिल ईस्टर आपण म्हणतो ना, कसला ईस्टर आहे हा फिनिल ईस्टर जो आहे, ज्याला हा सॅलिसिलिक ग्रुप आहे पण तो फिनॉल कसला आहे सॅलिसिलिक ग्रुप म्हणजे COH ग्रुप जॉईन असणारा तो काय आहे ऍस्पिरिन अ वेल नोन जेनेरिक मेडिसिन इज अ ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ऍसिड. ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ऍसिड का म्हटलं तर हा OH बॉन्ड ब्रेक केला, H प्लस च्या जागी C डबल बॉन्ड CH3 काय केला जॉईन केला, ज्याला आपण काय म्हणतो तर ऍस्पिरिन म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो ऍस्पिरिन म्हणतो. लक्षात येते का बघा ही रिॲक्शन, काय समजतंय का? कसं फॉर्म झालंय तर बाय acetylisation ऑफ व्हॉट बाय acetylisation युजिंग ऍसिड अनहायड्रेट हा काय झालेला आहे तर फॉर्म झालेला आहे. याला ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह म्हणतो. काय म्हणतो ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह. तुम्ही याचं नाव ह्याचं नाव काय आहे ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड, ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड. हा लक्षात ठेवा, हा पॉइंट लक्षात ठेवा. जेव्हा ऍसिटिक ग्रुप जॉईन होतो ना CH3 डबल बॉन्ड ग्रुप जॉईन होतो ना तर आपण त्याला म्हणतो ऍसिटिल डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. CH3 डबल बॉन्ड O ग्रुप जर अल्कोहोल्स आणि फिनॉलला जॉईन होत असेल तर त्याला आपण ऍसिटिल डेरिव्हेटिव्हज ऑफ काय म्हणतो तर अल्कोहोल्स आणि काय म्हणतो तर फिनॉल्स. इथपर्यंत रिॲक्शन लक्षात आले का बघा. आतापर्यंत जे रिॲक्शन आपण डिस्कस केले ते कुठेपर्यंत डिस्कस केले तर फिनॉल्स पर्यंत डिस्कस केले. नेक्स्ट लेक्चरला आपण काय डिस्कस करायचं आहे तर इथरचं आपण कॉमन नेमिंग आणि IUPAC नेमिंग बघितलेलं आहे. आता आपण प्रिपरेशन ऑफ इथर्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर हा पॉईंट बघूया आणि ॲट द एंड तिघांचे युजेस डायरेक्टली बघूया. अल्कोहोलचे युजेस, फिनॉलचे युजेस आणि इथर्सचे युजेस. अल्कोहोलचे युजेस, फिनॉल्सचे युजेस आणि इथर्सचे युजेस.